माझ्या हातामध्ये हे पेन आहे, ते आपण क्लायमेट चेंज समजू. आता मी हे थोडं हलवलं तर हे पेन परत मध्यभागी येत आहे, कारण आपण एका स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहोत. जसं जसं पृथ्वीचं तापमान वाढायला लागेल, पृथ्वीमधलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल, तसं आपण अनस्टेबल स्थितीकडे पोचायला लागलोय. म्हणजे आता आपल्याला थोडे परिणाम दिसत आहेत, कुठे पूर येत आहेत, कुठे वनवे पेटत आहेत, कुठे दुष्काळ पडायला लागलाय. हा आला टिपिंग पॉइंट, ज्याच्या आपण थोडं जरी पुढे गेलो तरी आपण अशा स्थितीला पोचू जिथून कधीच परत येता येणार नाही. आता आपण बघतोय ते क्लायमेट चेंजचं लिंबू टिंबू वर्जन समजलं तर आपल्याला प्रत्येक टिपिंग पॉइंट नंतर दिसून येईल त्याचा रुद्रावतार. पुढच्या 30 वर्षात आपण काहीच केलं नाही तर असे 15 टिपिंग पॉइंट आपल्या समोर आहेत. ॲमेझॉनचं जंगल मरणं, भारतामधला मान्सून पाऊस कायमचा बदलणं, हे यातले काही पॉइंट्स. म्हणजे आपण आता जिथे बोलतोय तो मुंबईचा भागही कदाचित पाण्याखाली जाऊ शकेल असे काही शास्त्रज्ञ म्हणतायत. मग मला वाटलं की ही एवढी मोठी गोष्ट घडतीये आणि मी काही न करता नुसतं वाट बघत राहायचं नाही. माझ्या घरी आम्ही ठरवलं की क्लायमेट चेंजची सुरुवात आपल्या घरातूनच होतीये ना, बदलाची सुरुवात आपण घरापासूनच करू.